मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माननीय सीओ ओंकार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दालती ग्रामपंचायतच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत। स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज व्यवस्था तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आलाय। ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर शिवाजी पाटील तसेच सरपंच हेमंत सदाशिव आव्हाड, उपसरपंच भीमाबाई कैलास भाबड, सदस्य हेमंत नामदेव भाबड, सुवर्णा वाल्मिक शेळके, दिलीप बंडू केदार, अलका सीताराम पिंपळे, मनीषा लहानू भाबड, दौलत शिवराम केकाळ, उषा नरहरी सोनवणे, सीमा गोविंद चांदोरे, दीपक मारुती सातपुते, ग्रामपंचायत कर्मचारी ज्योती अनिल भाबड, देवराम सखाराम भाबड, शेख जमीर युनुस, मोनिका विकास गहिले, ज्ञानेश्वर अर्जुन चांदोरे तसेच युवा इंजिनियर हरीश बाळू नागरे, हर्षल रमेश नागरे, युवराज दत्तू केदार, सागर सुरेश उगले, कुणाल विलास आव्हाड, युवा इंजिनिअरिंग सोबतच तीनही गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील, त्यामध्ये श्री सुनील पाटील चांदोरे, श्री योगेश पाटील केदार व सौ ज्योती सोनवणे पाटील यांचाही गावाच्या विकासास हातभार नेहमीच असतो व सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे। महिला, युवक व शेतकरी यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामसभांमधून जनजागृती करण्यात येत आहे। दातली ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांमुळे गावाचा विकास वेगाने होत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले। आगामी काळातही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अधिक विकास कामे राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत दातली या ग्रामपंचायतमध्ये आणि आपल्या सोबत आहेत हेमंत आव्हाड सर, जे की या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत। तर नुकतीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झालेले आहे। हे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि लवकरच याची सांगता देखील होणार आहेत। तर सरपंच सर, ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ सर्वांनी मिळून या गावचा विकास केलेला आहे आणि इथून पुढे देखील हा विकास असाच सुरू राहणार आहे। तर यांनी या योजनेअंतर्गत कोणकोणती कामे केलेली आहेत याबद्दल अधिक माहिती आपण सरपंच सरांकडून जाणून घेऊया। मी हेमंत आव्हाड, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत दातली केदारपूर शहापूर। 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाच्या मोहिमेअंतर्गत आम्ही गावामध्ये जे काही टप्प्याटप्प्यावाईज कामं करायचे आहेत, त्यामध्ये असणारी स्वच्छता असेल, गावामध्ये असणारे वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर गावांतर्गत शाळांमध्ये, त्याचबरोबर गावातील चौकांमध्ये ते CCTV कॅमेरे बसवण्याचे काम आम्ही प्रामुख्याने हाती घेतलेले आहे। त्याचबरोबर लोकांच्या हितासाठी, थकबाकीदार धारकांसाठी जो या शासन अभियान काळामध्ये जो शासन निर्णय आला की थकबाकीदार जे कोणी असतील त्यांना 50% सवलत आणि त्यांना जे रेग्युलर वर्षामध्ये पूर्ण भरायची जी काही थकबाकी कर आहे, या योजनेमध्ये आम्ही तालुक्यामध्ये एकदम नाविन्यपूर्ण असे काम हाती घेतलं आहे। आणि आता सध्या दातली केदारपूर शहापूर या ग्रामपंचायतीमध्ये 60% वसुली, 60% पर्यंत आम्ही थकबाकी वसूल केला आहे। याबद्दल मी आमच्या तिन्ही गावच्या ग्रामस्थांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, कारण की आमच्या गावामध्ये जी एकोपा आहे, या एकोप्यामुळे आमचे 60% वसूल आहे आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत आम्ही हा वसुलाची जी उंचक आहे तो 95% करण्याचा मानस मी सरपंच असेल, आमच्या उपसरपंच भीमाताई भाबड, त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आणि आमचे सर्व जे काही कायदे तज्ज्ञ, त्याचबरोबर कोणी प्रोफेसर आमच्या बॉडीमध्ये तुम्ही जर कार्यकारिणीमध्ये बघितले तर हेमंत भाबड हे एक प्रोफेसर आहेत। त्याचबरोबर ज्यांचा वकिलीमध्ये एकदम तगडा अभ्यास आहे तसे दिलीपजी केदार, बांधकाम क्षेत्रामधील एकदम प्रामुख्याने दौलत केकान, ही जी आमची कार्यकारिणी आहे ही अतिशय हुशार आणि गावच्या विकासासाठी एकोपा असल्याने आमच्या गावात विविध माध्यमातून आम्ही निधी खेचून आणत असतो। नुकतीच आम्हाला जी आनंदाची बातमी भेटली म्हणजे इंटरनेस केमिकल्स फाईन या कंपनीतर्फे आजच आमच्या गावासाठी 20 लक्ष निधी आमच्या मराठी शाळेच्या वर्गखोल्यांसाठी मंजूर झालेला आहे। या निधीसाठी आमच्या गावचे युवा इंजिनियर कॉन्ट्रॅक्टदार सन्माननीय श्री हरीश नागरे या तरुणाने या निधीसाठी आमच्या मार्फत खूप परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमाचे आम्हाला फळ म्हणजे आज आपल्याला तो 20 लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला आहे।
तर हा झाला एक आनंदाचा क्षण. पण एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील सरपंच साहेबांनी अनेक कामे केलेली आहेत, जसे की लसीकरण असो, बेडची सुविधा असो किंवा गावकऱ्यांना सूचना देण्याचे कार्य असो, असे अनेक कार्य केलेले आहेत. तर त्याबद्दल अधिक माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊया. पहिले तर सिन्नर तालुक्याच्या ठिकाणावरून आमचे गाव अवघी 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि विशेषतःने नाशिक शिर्डी या हायवेवरती गाव असल्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जे बाहेरून जे लोक यायचे म्हणजे तरुण किंवा बाहेरील कामाला असणाऱ्या गावातील ग्रामस्थांना आम्ही आमच्या मराठी शाळेमध्ये क्वारंटाईन करून गावातल्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही सॅनिटायझर पोहोचवण्याचं काम केलं. जिथं ज्या तरुणांना गरज असेल ॲम्ब्युलन्सची आणि गावाच्या वतीने जे काही कुटुंबाला आर्थिक सहाय्य आहे हे गावच्या वतीने आमचं सतत होतच असतं. आणि गावामध्ये एकोप्याचं वातावरण असल्यामुळे गावच्या विकासाला आणि कुठल्याही निर्णयाला आम्हाला जास्त काही परिश्रम घ्यावे लागत नाही. एका आदेशावरती आमच्या प्रमुखांच्या वरती हे गाव आदर्शवत करण्याचा आमच्या सर्व तरुणांचा तसेच कार्यकारिणीचा मानस आहे. इथून पुढे या तिन्ही गावच्या ग्रामस्थांचा आमच्या कार्यकारिणीला असेच सहकार्य लाभत राहू आणि या कार्याची दखल ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रामस्थ घेत आहेत हे सर्व एक शक्ती देण्याचं काम हे सर्व ग्रामस्थांच्या प्रेरणेतून भेटतं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आभार मानतो. तर नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे हे गाव आदर्श गाव होईलच, यात काही शंका नाही. तर यासाठी सर कोणकोणत्या विविध योजना आणणार आहात आणि योजना कोणकोणत्या कशा प्रकारे राबवणार आहात याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मॅडम, तुमच्या प्रश्नाचं एक तरुण पत्रकार असल्यामुळे मी प्रथमतः तुमचा आभार मानतो. कारण की अनेक पत्रकार असतात पण जे समाजात चाललंय तेच आम्हाला प्रश्न विचारतात, पण तुम्ही भविष्यासाठी गावासाठी काय करणार आहात, तुमचं विजन काय आहे, तर नक्कीच या प्रश्नाचं मी प्रथमतः स्वागत करतो. आम्ही इतर जिल्ह्यांमध्ये आदर्श गाव ऐकून आहोत. नगर जिल्ह्यात गेलं तर पाटोदा गाव आम्ही नेहमीच युट्यूबला बघतो, पण मी एक मानस ठेवला का शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांची ज्याप्रमाणे सहल आयोजित केली जाते त्याचप्रमाणे माझ्या मनाला कल्पना सुटली आणि मी सर्व ग्रामस्थांना सांगितलं का आपण एक सहल आपल्या या वयातही आपण आदर्श गाव पाटोदा आहे या ठिकाणी जाऊया. तर गावातील लोकांचा प्रतिसाद आम्हाला जास्तीत जास्त लाभला. आम्ही 50 लोक आदर्श गाव पाटोदा आदर्श गाव कसं असावं या संकल्पनेची थीम निवडली आणि पाटोदा गावाला भेट दिली असतात. निश्चितपणे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आदर्श गावाची एक परीक्षा घेतली जाईल किंवा मूल्यांकन केलं जाईल त्यावेळेस दातली केदारपूर शहापूर हे गाव कुठे मागे न राहता आम्ही त्या आदर्श गावाच्या दृष्टिकोनातून कामे चालू केली आहेत. 1 एप्रिल नंतर आम्ही पाटोदा गावासारखे 5 ते 6 उपक्रम ग्रामस्थांच्या सोयीसाठी मोफत करणार आहोत. त्यामध्ये फिल्टर पाण्याची सुविधा असेल, त्यानंतर व्हॅक्युमचा काही प्रश्न असेल, सोलर पाणी गरम पाण्याची सुविधा असेल, असे अनेक उपक्रम आमच्या गावकऱ्यांच्या तसंच कार्यकारिणीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून लक्षात आहे. आणि असे सर्व उपक्रम आम्ही निश्चितपणे आदर्श गाव बांधण्यासाठी जे उपक्रम करावे लागतील, ज्या निर्णय सूचनांचं कडक अंमलबजावणी करावी लागेल ते अंमलबजावणी करण्यासाठी आमचं गावही दक्ष आहे. आम्ही स्वतः एक पदाधिकारी म्हणून यासाठी अविरत प्रयत्न करणार आहोत. नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या गावचा संपूर्ण विकास तर केलेलाच आहे आणि इथून पुढे देखील ते अनेक उपक्रम राबवणार आहेत. त्यामुळेच हे गाव आदर्श गाव राहिल्याशिवाय राहणार नाही. तसेच नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे व त्यांच्या टीमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.